हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे 9 वाजून 10 मिनिटं झालेत. आज आपल्याला लेटच झालं उठायला. सर्वात पहिला आपण ब्रश वगैरे करून घेऊया आणि भाजी वगैरे कटिंग करून बनवायला घेऊया पद्धतीने, नाही कारण आपल्या जिमला पण जायचं आहे आणि परत निघायचं. आज एक तर शनिवार आहे आणि आज बिझनेस चांगला आहे. भाऊ पण रात्री 12:30ला आसपास गेलता. सकाळीपर्यंत आतापर्यंत जे 3,000 प्लस काहीतरी झालेत. म्हणजे मोठं राईट भेटलं, चांगला राईट कंटिन्यू कदाचित. मला पण काल रात्री कंटिन्यू राईट लागत होत्या. ठीक आहे, बघूया कसं होतं आजचा बिझनेस वगैरे. आपण पहिलं आपल्याला आता जेवणाची तयारी करायची आणि जिमला जाऊन लगेच येऊया आपण. रोजच्या प्रमाणे पहिला आपण अंडे उकडायला घेऊया. तर अंडी टाकले. या बॉयलर मशीनमध्ये जास्त आपल्याला 5 ते 10 मिनिटात अंडं बॉईल होऊन निघतं. आणि पहिला आपण भाजी वगैरे कटिंग करायला घेऊया. तर मित्रांनो, आता भेंडी मागवली मी. आज भेंडी बनवणार आहे आणि जास्त करून मी भाज्या झेप्टो किंवा ब्लिंकिटवरच मागवतो, कारण सकाळ काय फ्रेश पण येतात आणि घरपोच होतात. आणि मी आधी बाहेरनं पण घ्यायचो. तर बाहेर भाज्यांच्या प्राईस आणि झेप्टो आणि ब्लिंकिटवर सेमच आहे, जास्त फरक नाही. जास्तीत जास्त 10-15 रुपयाचा फरक असेल, पण एवढंच आहे की झेप्टो आणि ब्लिंकिट आपल्याला घरपोच सेवा भेटते. हे बेटर मला वाटतं. तर भेंडी धुवून वगैरे घेतली आणि आता थोडं बारीक बारीक कट करतो, म्हणजे लवकर शिजायला आणि आपला थोडा टाईम पण वाचतो. भेंडी वगैरे कटिंग करून घेतली आपण आणि अजून एक पॅकेट करायचं आणि मग आपण बनवणार आहे भाजी. आता भावला आज किती इन्कम झाले? किती झाले आजचे? 3200 राईड वगैरे होत्या का व्यवस्थित? हा, राईड किती होते आज? राईड होत्या, म्हणजे आम्ही टार्गेट आज लवकर कंप्लीट झालं. कारण एक राईड मी आता जी वाघोली पासून घेतलेली हिंदवडीला ड्रॉप केली. तर मग त्या 13 रुपये रॅपिडो रेट देत होतं. मग मी त्या मॅमला विचारलं की मीटरने चालेल का, तर ते म्हणले चालतील. ठीक आहे. मग वाघोली पर्यंत हिंदवडीपर्यंत आणली मीटरने. त्यामुळे माझं लवकर अर्निंग आज झालं. मी रात्री 1ला गेलो. गाडी किती किलोमीटर चालली? 187 चालली असेल. आणि अर्निंग 3261 रुपये. सीएनजी आम्ही मागाशी पंपावर भरला 582 का काय आत बसला. मग टोटल 600 पकडू आपण सीएनजी. आणि 200 रुपये हे जे चार्ट आहे त्याच्यात सेव्ह केले. आजचं एवढं. ठीक. तर आपण आलो जिममध्ये आणि जिममध्ये आज 2 सेट मारणार आहे मी. म्हणजे डेली मी 2 सेट मारतो. आज शोल्डर आणि बॅक मारणार आहे मी. डेली 2-2 सेटच मारतो, कारण 2-2 सेट मारतो. आता वाजले 12:15. आपण आलो जिमवरून आणि पाणी गरम करायला ठेवलं आहे आपण. तर आंघोळ करूया आणि फ्रेश होऊन भेटूया गाडीमध्ये. तर हाय मित्रांनो, आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे. आणि आज तारीख आहे 20 सप्टेंबर आणि दुपारच्या वाजल्यात 1:15 झालेत. बघू शकता 1:15 आता 16 मिनिटं झाली आणि आपली गाडी सीएनजी फुल करून आणली भावानी. गाडी फक्त 2.6 किलोमीटर चालली आहे पंपावरून घरपर्यंत. तर आता आपण स्टार्ट करतोय आपली डेलीची अर्निंग. तर स्टार्ट करतो आपण आज आपली डेलीची अर्निंग. आज सॅटर्डे. तर आज आपण रात्रभर थोडंफार जास्त करूया, कारण संडेला सकाळी तर मला जिमला नसतं जायचं आणि भावाला पण नसतं जायचं, सुट्टी असते जिमला. तर त्यामुळे आम्ही दोघं थोडंफार एक्स्ट्रा काम करतो. तेवढंच आपली अर्निंग एक्स्ट्रा लागून काय नाही. बाकी तर ओव्हरऑल तो रात्री गेला, त्याचे ओव्हरऑल सगळं कट वगैरे करून गाडी सीएनजी 550 वगैरे जाऊन 2300 रुपये काहीतरी उरले, जसं त्यांनी सकाळी सांगितलं मला. तर ठीक आहे. तर ओव्हरऑल आता आपली बघूया अर्निंग किती होती. आपल्या सीएनजी आणि फुल करून आणलाय. तर माझ्या मते आपली पण 2500 ते 2300च्या आसपास व्हायला पाहिजे. आणि जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये मला सांगितलं की जी आम्ही एक्स्ट्रा सेव्हिंग करतोय, तर आम्ही दोघं मिळून करणार आहे. हे ठरवलं आम्ही लोकांनी. आता 275 डेजचं आपलं टार्गेट आहे. ते जर दोघं करू तर 275 डेज म्हणजे अर्ध्यामध्ये होऊन जाईल. म्हणजे माझ्या मते 130-135 दिवसात होऊन जाईल. तर आपण जसं काही 130-35 दिवसात जर ते टार्गेट कंप्लीट झालं तर आपण सेम चॅट लगेच बनवणार, कारण मग पुढचे 135 दिवसामध्ये दोघांचं आमचं चॅट पूर्ण होतील. म्हणजे दोघांचं टार्गेट आमचं कंप्लीट होईल. 1 लाख असे जमा होतील. तर होतंय की नाही होतं ते आपण पुढे बघूया. बाकी तर आपल्या आजची जर्नी स्टार्ट करूया आपण. बाकी मला पण थोडंफार दुकानात पण काम, माझा जो चष्मा तुटलाय तर तो रिपेअरिंगला टाकलेला आहे, ते पण चेक करायचंय रिपेअर झाला की नाही झाला. फक्त रात्रीचा थोडा लाईटिंगमध्ये प्रॉब्लेम होतो आपल्याला, पण काही एवढं हे नाहीये. गाडीत आपण चालू शकतो, असं नाही काही दिसतच नाहीये. तर ठीक आहे मित्रांनो, आता आपण तर मी सांगितलं उबरला रेट चांगले भेटत होते त्याला. तर मला तर माहिती आहे, काल तर मी फक्त रॅपिडो आणि ओलाच यूज केलं. तर ओलाला मला राईडच मोठमोठ्या राईड चांगल्या लागत होत्या. तर बघूया कुठली राईड आपल्याला परवडते, कुठली लागते, काय रेट आहे वगैरे त्याबद्दल पण बोलूया. कारण मध्ये मीटिंग वगैरे पण झाल्यात कंपन्यांसोबत. तर ते बोलले 20-22 रेट देणारे, तर देतात की नाही देते, कितपत आहे काय आहे. आणि हे पण सांगितलं की जेव्हा पीक अवर्स वगैरे असेल त्यामध्ये 1.5% रेट वाढू पण शकतो. आणि जेव्हा असं नॉन पीक अवर्स वगैरे आहे नॉर्मल आहे तर तिथं 1.5% कमी पण होऊ शकतो असं पण सांगितलंय. पण आता काय रेट ॲक्च्युअल चालू आहे तो आपण बघूया. तर जातो ऑनलाईन आणि सांगतो पहिली ट्रिप कुठं भेटते. तर मित्रांनो, ज्या सोसायटीमध्ये मी राहतो तिथनं पिकअप होता म्हणून एक्सेप्ट केली ट्रिप. 135 रुपये भेटले 7 किलोमीटर. गो प्रायोरिटीमध्ये होती. तर म्हटलं ठीक आहे जाऊ, ही परवडते. म्हणजे बघू शकता 2.6 किलोमीटरला ड्रॉप करायचं होतं आणि 135 रुपये भेटले. तर ठीक आहे म्हणून एक्सेप्ट केली आणि कंप्लीट केली. जास्त नाही, 5 ते 7 मिनिटं लागले कंप्लीट करायला. मला पुढची पण लागत होती.
पण ती कसबा पेठला ड्रॉप करायचं आणि कसबा पेठला ड्रॉप करायचं त्याच्या आपल्याला 19 किलोमीटरचे मला 200 कितीतरी दाखवत होते समथिंग. म्हटलं काय 200 रुपये म्हणजे 19 किलोमीटर कमी कमी 300च्या वरती असली पाहिजे ट्रिप. ते 230 का 215 रुपये. एक मिनिट मी स्क्रीनशॉट काढलेला तर किती दाखवतो. तर जे बोलतात ना रेट वाढलेट वगैरे ना, असं अजून का अपडेट रेट वगैरे आता का अपडेट नाही झालाय. तर हां 19 किलोमीटरचे 232 रुपये देतात. एक काय रेट नाही समजा उबर, ते पण उबर गो. ते नॉन एसीचं तर फ्युचर निघून गेलंय उबरमधून. तर तुम्ही एकदा चेक केलं तर तुम्हाला तुमच्या प्रेफरन्समध्ये दिसेल नॉन एसी वगैरे ते अपडेट त्यांनी काढून टाकले. ठीक आहे असो ते त्यांना काढायचं काढून टाकलं उबरनी. पण 41 मिनिटं लागतात. 19 किलोमीटर 230 रुपये कोणाला परवडते. मी ते असल्या ट्रिप सहज जाता जाऊ द्या, माझं एक्सपेक्टेशन रेट खराब होतं उद्या पण मी ते एक्सेप्ट नाही करत कारण काही परवडत नाही. तर त्यानंतर आता हे वाचतंय ओला वाचतंय मला कंटिन्यू वाचतंय 167 88 100च्या वरची ट्रिपच दाखवत नाहीये. तर काय छोट्या मी तरी एकदा म्हटलं ट्राय करूया. एक 88 रुपीची ट्रिप एक्सेप्ट केली आणि मग कॅन्सल केली. म्हटलं बघूया पहिली ट्रिप अशी कॅन्सल केल्यानंतर पुढची मोठी भेटते का वगैरे. पण नाही तसं काय होत नाहीये. काय प्रॉब्लेम नाही. बघू पुढची ट्रिप कुठं लागते. तर आता रॅपिडोला एक लागलेली वागोल्याची पण कस्टमर गाडीच होतं म्हणून एक्सेप्ट नाही केली. तर जाऊ द्या म्हटलं आता पुढची ट्रिप लागते बघूया. मग कुठची मोठी ट्रिप लागली तर चांगलंच आहे. तर शेवटची जी ट्रिप घेतली ती ड्रॉप केली. 323 रुपये भेटलेत आपल्याला. तर ठीक आहे. आणि आता आपण इथं लोगावमध्ये आहे. आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. आणि एक गोष्ट जरा डिस्कस करायची होती. म्हणजे मागाशी कस्टमर एक होतं तर त्याच्यासोबत म्हणजे ड्रायव्हर होता. तर त्यांनी असं केलं की ते मला बोलले काय उबरचं चालू आहे वगैरे. म्हणजे ओनली मीटरनी घेतात ते काही ड्रायव्हर वगैरे त्यांना रेट परवडत नाही ते लोक घेतात ते. तर ते बोलतात ते की मग त्यांनी आमचं भांडणं का पाहिजे. भांडणं म्हणलं मॅम तुम्हाला जर नसेल आहे तुम्ही कॅन्सल करू शकता. ते बोललं मी कॅन्सल केलं माझं कॅन्सलेशनचे चार्ज लागणार. म्हणलं मॅम मग मला डाऊट आला. मला वाटलं की ड्राइवर वाटलं न कॉल करता आला है. म्हणलं मैम ड्राइवर जो भी है पहले मतलब आने के पहले ही कॉल करके राइड कंफर्म करता है आपको मीटर से जाना है कि नहीं जाना है. आपको रेट अगर परवड़ता रहेगा तो आप बोलले ठीक है आइए, नहीं तो फिर बोलते कैंसिल करने के लिए. तर त्या बोलल्या की नाही मला त्यांनी कसं फोन वगैरे केला ना तो डायरेक्ट आला लोकेशनवर. आणि लोकेशनवर आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं. तर मला हे पण त्यांचं कस्टमर लोकांचं मग हे पण बरोबर आहे. जर तुम्ही ओनली मीटरनी घेताय ना तर कस्टमरला आधी फोन लावा, कन्फर्म करा. जर कस्टमर बोललं ठीक आहे चालेल तर जावा. तुम्ही जाऊन ऑन द स्पॉटच बोलचाल तर. आणि त्यानंतर तुम्ही पण कॅन्सल करता तुमची वेगळी जितकी नाही. तुम्ही कस्टमरला बोलता की नाही तुम्ही कॅन्सल करो. तर हे मला तर माझ्या मते अयोग्य वाटतंय. बाकी तर तुमच्यावर आहे जसं तुम्हाला घेता ते तुम्ही जसं वागता तसं वागू शकता. मी असं फोर्स नाही. पण मला हे माझ्या याच्यामध्ये चुकीचं वाटतं कारण मी पण जेव्हा ओनली मीटरने घेत होतो मी पण ओनली मीटरने घेतले आधी राईड खूप घेतल्यात. माझा भाऊ पण सकाळी एक ओनली मीटरने घेतले. त्यांनी पण अगोदर फोन केलं कस्टमरला. कस्टमर बोलला हा ठीक आहे चालेल तर तो गेला पिकअप केला ड्रॉप केलं. तर मला हेच बोलायचं आहे की जर तुम्हाला पॉसिबल होतं ओनली मीटरला घ्यायला तर घ्या. फक्त एवढंच की कस्टमरला आधी फोन लावा, कन्फर्म करा. जर कस्टमर बोलला हा ठीक आहे या करून तरच करा. असं म्हणजे ऑन द स्पॉट जाऊन कस्टमरची भांडून काय अर्थ नाही आहे. तर ठीक आहे असं माझ्यासोबत आज एक मला भेटलं एक्झाम्पल म्हणून मी सांगितलं. बाकी तर जसं जो राईड घेतोय असं ओनली मीटर किंवा नॉन मीटर तर घेऊ शकता. असं काय प्रॉब्लेम नाही आहे. तर ठीक आहे. तर आपल्या 2 राईड तर कंप्लीट झाल्या म्हणजे लगभग 400 450च्या आसपासचा आपला बिझनेस झाला आहे. आणि आता वाजले 3 म्हणजे आपण दुपारी 1:30 काढलेली गाडी. तर तेच समजा 1.5-2 तास आपला बिझनेस झाला आहे. तर ठीक आहे. तर बघू आता पुढची ट्रिप कुठून लागते. मोठी ट्रिप लागली तर बरं आहे. त्या मोठ्या ट्रिप तर लागत नाहीये. मोठ्या ट्रिप जसं येतं तसं गायब होतात. आणि उबरला ट्रिप लागतात ओव्हर ऑन केल्या पण रेट काय परवडत नाही म्हणून म्हटलं जाऊ दे आपण पीक अवरमध्ये चालू करूया. पीक अवरमध्ये तसं पण चांगला रेट देतं. तर आता बघू रॅपिडो आणि ओला ऑन करूया. कुठनं चांगला रेटची ट्रिप भेटते ती बघूया. ओलाला ट्रिप वाजता 282 शिवाजीनगर. ठीक आहे एक्सेप्ट करूया. तर लगेच एक्सेप्ट झाले. ओलाला आपल्याला ट्रिप आली आहे. पिकअप किती लांब आहे बघूया. ठीक आहे 4 मिनिटाच पिकअप आहे. जाऊया पिकअप करतो आणि ड्रॉप केला दाखवतो. 182 दाखवले 14 किलोमीटरचे. तर 271 रुपीज भेटलेत आपल्याला. हे कोंडवा 10 किलोमीटरचे नको. 271 रुपीज भेटलेत. किलोमीटर बघू शकता 15.6 38 मिनटं लागले. ठीक आहे 288 कस्टमरने पे केले आपल्याला 271 भेटलं. तर बघू इथं पुढची ट्रिप कुठे लागते. तर उबरकडनं ट्रिप लागली आपल्याला. पिंपरी चिंचवडला टॉप करायचं 15 किलोमीटरचे 270च्या आसपास काय दाखवत होते. म्हटलं ठीक आहे चला. टायमिंग कमी दाखवलं मला 32 मिनटं का 30 मिनटं दाखवलं. म्हटलं तर लवकर कंप्लीट होईल म्हणून एक्सेप्ट केले. आता जातो कस्टमरला ड्रॉप करतो. ड्रॉप केल्यावर दाखवतो किती किलोमीटरचे किती भेटलेत. तर ट्रिप ड्रॉप केली आपल्याला 257 रुपीज भेटलेत. तर ठीक आहे आता इथं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते.
तर 390 कुठली तरी ट्रिप लागली आहे सिटीकडलीच आहे. मी ॲड्रेस बाबा बघितला ना, ओलाकडनं आली. जसं क्लिक केलं की एक्सेप्ट झाली, कारण सगळ्यांना माहिती आहे ओलाची ट्रिप लगेच गायब होती. तर एक्सेप्ट झाली आपल्याला 390ची. मला त्याला ठीक आहे, आपल्या 1000 रुपयापर्यंत अर्निंग झाली आहे. तर ही प्लस केलं तर 1400-1500 पर्यंत आपली अर्निंग होईल. तर बघू आता कस्टमर पण जास्त लांब नाही, मोजून टायमिंग दाखवतोय 2 मिनिटं आणि 400 मीटर, बस एवढा टायमिंग आहे. ठीक आहे, तर कस्टमरला पिकअप करतो. फक्त लोकेशनला गेल्यावर कस्टमरने कॉल पण उचलला पाहिजे आणि राईड फेक नसली पाहिजे, तर आपलं टार्गेट होऊन जायचं 1400-1500. तर बघूया, जातो कस्टमरच्या लोकेशन आणि ड्रॉप केल्यावर दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, जसं मी बोलत होतो की ओलाच्या लोकेशनवर गेल्यावर ट्रिप कॅन्सल नको व्हायला, पण कॅन्सलच झाली. कस्टमरला कॉल लावलेला, कारण मला पण थोडा डाऊट आला. सिटीकडली होती आणि प्राईम प्लसमध्ये होती. तर मी विचार करलो प्राईम प्लसमध्ये वॅगनरला कशी आली. तर कस्टमर बोलतो काय मला कशी बुक झाली, मी नव्हती बुक केली, कॅन्सल करा. मग म्हणलं तुम्ही सर तुम्ही करा कॅन्सल. मग तेवढ्यात आपल्याला उबरकडनं ट्रिप लागली, राजगुरुनगरची लागली. इंटरसिटी 800 रुपये काय ते दाखवले. म्हणलं चला ठीक आहे, आपलं काम झालं. लास्ट टाइम आपण राजगुरुनगरला गेलो, तिथं रिटर्नची ट्रिप नाही भेटली, पण आज सॅटर्डे आणि आपण लवकर चाललो, तर माझा चान्सेस आहे भेटायची. आता 800 रुपये आले म्हणून एक्सेप्ट केली, म्हणजे आपला 1800-1900च्या आसपास, म्हणजे 2000च्या आसपास आपला टार्गेट कंप्लीट होईल म्हणून एक्सेप्ट केली आहे. आणि जायला काय माझ्या मते 40 मिनिटं का 40 किलोमीटर आहे का 1 तासभर दाखवतोय. म्हणलं ठीक आहे चालतंय. तर आलो कस्टमरच्या लोकेशनवर. ते बोलतात आपल्या हप्त्यात कुठं जात नाही, भले मला ती 390ची ट्रिप नाही भेटली, पण ही 800 रुपयाची भेटली. तर ठीक आहे, आता ही ट्रिप लवकर कंप्लीट करूया आणि आशा करूया की तिथनं येताना ट्रिप भेटावी. ट्रिप भेटली तर आपलं म्हणजे टार्गेट जरा लवकर कंप्लीट होईल सॅटर्डेचं. म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा सेव्हिंगमध्ये पण 500 रुपये सेव्ह करता येतील. तर बघा, ट्रिप ड्रॉप करतो, दाखवतो कमिशन किती कट होतं उबरचं आणि आपल्याला किती भेटतं ते. तर मित्रांनो, जसं मी बोललेलो इंटरसिटी आपल्याला लागलेला, आपण ड्रॉप केली, तिथं आपल्याला रिटर्नची लागली, ती पण पिंपरीची निगडीची लागलेली, निगडीला ड्रॉप पण केलंय. तर ओव्हरऑल आपण इन्कम बद्दल बोलूया, किती झाले किती नाही आपली आणि किती ट्रिपचे भेटलेत. आणि एक थोडा ट्विस्ट आहे तो पण सांगतो. हा, तर हे बघू शकता, जी पहिली ट्रिप होती ही आपण ड्रॉप केली ती, त्याची आपल्याला रेट पण चांगला भेटला आहे. 46 किलोमीटरचे 803 रुपये भेटलेत. म्हणजे इथं बघू शकता कस्टमरकडनं आपण कॅश कलेक्ट केली आहे 997 रुपये, म्हणजे 297 1000 रुपये पकडा, त्यातले 800 रुपये आपल्याला दिलेत उबरनी. म्हणजे ओव्हरऑल यांनी घेतलेत 200 रुपये कमिशन घेतले. तर हे ठीक आहे, हे आपल्याला समजतंय. त्यामध्ये हे समजत आहे, तिथनं मी रिटर्नची जी ट्रिप घेऊन आलो, ठीक आहे, हे पण गो इंटरसिटीमध्ये लागली आहे. तर यामध्ये तर बघू शकता आपण कस्टमरकडनं फेअर कलेक्ट केला 1197, म्हणजे 1200 रुपये, आणि त्यातले आपल्याला भेटले 699.84, म्हणजे 700 रुपये. तर 700 मायनस केलं ते 500. आधीच्या ट्रिपमध्ये घेतले 200 रुपये कमिशन आणि या ट्रिपमध्ये घेतले 500 रुपये कमिशन. तर मला हे बोलायचं आहे, नक्की हे कमिशनचं समजत आहे. जर तुम्ही सिटीतनं बाहेर जाताय तर तुम्हाला कमिशन कमी लागते, आणि जेव्हा तुम्ही आउटसाइडर सिटीमध्ये येत आहे तर कमिशन उबर जास्त घेते. तर म्हणजे समजलं, कारण त्यांना माहिती आहे जर ट्रिप आपण जी पण कोणी जरी रायडर गेला असेल का XYZ वगैरे, ठीक आहे, जर तिथं गाडी पुण्यातली असेल आणि त्याला जर रिटर्नची ट्रिप लागत असेल, भलेही त्याला अमाऊंट आपल्याला कमी, जसं आपल्याला जायला आपल्याला 800 जायला आपल्याला 800 दिले, यायला आपल्याला 700 दिले, म्हणजे 100 रुपयाचा डिफरंट होता म्हणून एवढं काही नाही. पण कस्टमरकडनं ते किती घेतात ते तर आपल्याला माहित आहे. आधीच्या राईडमध्ये तर 1000 रुपये कस्टमरकडनं घेतले, त्यातले 800 आपल्याला दिले, 200 स्वतःला ठेवले उबरने. आणि दुसऱ्या राईडमध्ये ते तर आपल्याला माहित आहे, तर दुसऱ्या राईडमध्ये 1200 घेतलेत कस्टमरकडनं आणि आपल्याला 700 दिले, तर स्वतः 500 ठेवलेत. तर म्हणजे बघा, आणि सरळ गोष्ट, जो मी कोणी सिटीमधून गेला असेल त्याला जर राईड लागते सिटीकडली परत जायला, तो एक्सेप्टच करणार. सोडला त्याला माझ्या राईड लागल की नाही लागल, रिटर्न जाणार रिकामा जाण्यापेक्षा राईड घेऊन गेलेलं बरं, म्हणून जो पण राईड असता तो एक्सेप्ट करणारच आहे. तर मला हेच बोलायचं आहे. आणि हे गोष्ट करायला, जर तुम्ही कोणती पण रिटर्नची राईड तुम्हाला पहिली लागल, जर तुम्ही ती सोडतायत, जर ती तर खूप कमी चान्सेस आहे सेकंड टाइम लागण्याची. आणि सेकंड टाइम जरी तुम्ही सोडलं तर नंतर लागल की नाही लागल सांगता येणार नाही, तुम्हाला रिकामा सुद्धा यावं लागेल. असं मी मुंबईतनं सुद्धा मी रिकामा आलोय. मला हेच बोलायचंय की तर असा थोडंफार असतं उबरचं. आता काय हे कितपत योग्य कितपत नाही, आपण कितीही काय बोललो आणि किती काय आपण केलं म्हणून किती काय आपण कंप्लेंट वगैरे केली तरी आपलं काय होणार नाही ते आपल्याला पण माहिती आहे. सो मी आता जास्त बोलत आहे, कारण माझा नाक पण जाम झाला आणि सर्दी पण आहे. तर ठीक आहे, असो. तर आपला ओव्हरऑल आजची अर्निंग सांगतो मी. गाडी माझी टोटल 1074 किलोमीटर चालली आहे आणि अर्निंग 2500 झाली आहे, 2495, म्हणजे 2495. आणि CNG माझा 2 कांडी उरलाय. तर अजून एक कांडी माझी आता जस्ट कमी झाली, म्हणजे अजून 20 किलोमीटर गाडी जाईल, मग रिझर्ववर लागल. तर ओव्हरऑल बघू शकता बिझनेस आपला 2495 झालाय. तर ठीक आहे, मी विचार करतो आता CNG पंप आहे तर CNG फिल करूया. तब्येत अजून थोडी ओके राहिली तर अजून 500-1000 रुपये तरी मी अर्निंग कर, म्हणजे 3035च्या आसपास आपली आजची अर्निंग होऊन जाईल. तरी बघू आता पुढची ट्रिप कुठं लागते. आपल्याला आता उबर ओला रॅपिडो तिने चालू करतो. उबर आता पिकवर चालू असं तर रेट चांगला दिला पाहिजे, नाही तर रॅपिडोला तरी भेटते, पण रॅपिडोच्या ट्रिप कंटिन्यू लागत नाही. तर ठीक आहे मित्रांनो, CNG भरतो, नाही तर मग ट्रिप जर लागली तर ट्रिपबद्दल सांगतो, पुढे भेटूया आपण. तर पुढची ट्रिप लागेल संगमवाडीची 360 रुपये का ते दाखवलेलं मिळेल त्याला. ठीक आहे, 20 किलोमीटरचे 360 भेटतात ते. तर ट्रिप पण कंप्लीट होती आहे, म्हणजे आपले एकूण 2900च्या आसपास कधी अर्निंग होऊन जाईल. तर ठीक आहे,
जाऊया कस्टमरचाच मला फोन आला मी कस्टमरला करायच्या आधी, कारण ओलाची राईड म्हटलं पहिला कन्फर्म केलं पाहिजे, कारण ओलाचे जास्त कोण राईड फेक निघतात. तरी स्वतः कस्टमरचा फोन आला त्यावेळेला लवकर आहे, माझी 10 वाजताची बस आहे, तर मला याचं म्हणलं ठीक आहे चालेल येतो, कारण आता 9 वाजलेत, जायला आपल्याला 40 मिनिटं तरी लागतील. ठीक आहे, कस्टमरला पिकअप करतो, ड्रॉप केल्यावर सांगतो किती भेटतात ते. तर मित्रांनो जी आपण संगममध्ये ट्रिप घेऊन आलो बघू शकता, इथं ड्रॉप केलं खड्डा पार्किंगला, तर दिसत असेल तुम्हाला तर. आणि आपल्याला त्याचे आपण बघू शकतो 427 रुपये आपल्याला ओलाने दिलेत. कस्टमरला कलेक्ट करायचं 450 रुपये, पण कस्टमरने दिलेत 500 रुपये डायरेक्टली. वरचे आपल्याला टिप दिले, त्यांनी आधीच ऑलरेडी आधीपासून टिप ॲड केली, 80 रुपये परत 50 दिलेत. पण टोटल आपल्याला 50 ॲड करू 447 आपल्याला या ट्रिपची अमाऊंट भेटली टोटल. तर बघू शकता असं तर ट्रिपची अमाऊंट 447 दाखवलेली, पण ते ट्रिप वगैरे सगळं ॲड करून आपल्याला बघू शकता 80 रुपये टिप आणि वरनं परत 50 भेटलेत. तर टोटल आपली 477ची ही ट्रिप बसली आहे. म्हणजे ठीक आहे, चांगली आपल्यासाठी तर चांगलंच आहे, कारण टोटल आता आपले 2927च्या आसपास काहीतरी रनिंग झाली आणि रिटर्नची आता एक ट्रिप भेटली तर 3500च्या आसपास होईल. आणि आता बघू शकता अजून 10 वाजलेत आपलेत. तर सकाळी आपण 1:15 वाजता गाडी काढली आणि टायमिंग तुम्ही बघू शकता. हे फक्त जी इंटरसिटी आपल्याला 2 लागल्या होत्या, म्हणजे इंटरसिटी जी लागली होती गेलो आणि रिटर्न आपल्याला ट्रिप लागली, म्हणून हा टार्गेट थोडाफार लवकर कव्हर झाला आपला. आणि हे टिप हे आपला नशिबा चांगलं जाऊन टिप वगैरे पण भेटतात ते, त्यामुळे अर्निंग थोडीफार एक्स्ट्रा होती आपली. तर 10 वाजेपर्यंत आपले 3000 रुपये झालेत, म्हणजे 1 वाजता आपण चालू केलं तर बघ मोजून म्हणजे असं 10 तास पण 9 तास बोलता येईल, 9 तास झाले 1 वाजता आपण चालू केलं तर ठीक आहे. अजून आपण 1 तास करूया, आज सॅटर्डे नाईट आहे, तरी पण नाही झालं तरी काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला आता घराकडली ट्रिप लागली, घरी गेलं भावाला जरी गाडी दिली तरी रात्री त्याला कंटिन्यू ट्रिप चालू होतील 11-12 वाजता चालू केलं तर, कारण सगळ्यांचा पब वगैरे सुटायचा टायमिंग असतो सगळ्यांना माहिती, सॅटर्डे नाईट पुण्यामध्ये कशी असते. तर ठीक आहे, आता बघा इथं आपल्याला पुढची ट्रिप कुठं लागते. तर मित्रांनो जी शेवटची ट्रिप आपण घेतलेली आपलं संगमवाडीवरनं, तर ती इथं ड्रॉप केली ती मोशीला, तर त्याची आपल्याला 17 किलोमीटरचे 300 रुपये भेटलेत. आणि त्यानंतर पुढची एक ट्रिप भेटलेली मला, तर त्यांचं लोकेशन आय थिंक रॉंग होतं. तर कोणाला कलासागर हॉटेल माहीत असेल नाशिक फाट्याच्या अगोदर, त्यांचा ड्रॉप तिकडं होता. ठीक आहे, तर हे बघू शकता, हे मला चिंचवडमध्ये दाखवतं आहे, बट बघा चिंचवड पण चिंचवडमध्ये मी गेलतो, विजय सेलच्या इथं लोकेशन दाखवत होतं, तिथं गेलो बोट त्याला बोलले ना हॉटेल कलासागरला येते, मग तिकडनं आपण डायरेक्टली इथं गेलो नाशिक फाट्याच्या अगोदर कलासागर हॉटेल तिथं. तर तिथं त्यांना पेमेंट दाखवले 320 रुपये त्यांनी पे केलेत. या ट्रिपचे आपल्याला 320 भेटलेत. तर ओव्हरऑल असं बघायला गेलं तर आजची अर्निंग आपली ट्रिपची फक्त 3592 रुपये झाले, 3600. आणि गाडी आपली टोटल चालली आहे 247 किलोमीटर आणि आता 12 वाजून 8 मिनटं झालेत, पण टोटल आपल्याला 11 तास लागले आज. तर ओव्हरऑल असं बघायला गेलं तर आपल्याला आज आपण 11 तास काम आपलं चांगलं गेलं, सॅटर्डेच्या हिशोबाने आपलं काम म्हणजे चांगलं व्यवस्थित झालं. तर ओव्हरऑल अर्निंग बोलू तर माझी 3592, त्याचा मायनस करा CNG माझा आपण तिथं भरलेला 600चा प्लस अजून 150, म्हणजे 750चा आपण मायनस करूया. 750 मायनस केले तर टोटल 2842 रुपये आपली आजची अर्निंग उडते. तर मी आज चांगली अर्निंग झाली म्हणून यातले मायनस मी 500 आपला एक्स्ट्रा सेव्हिंगमध्ये टाकणार आहे, तर ते पण मायनस करतो. तर टोटल 2342 रुपये झालेत. प्लस यातनं मायनस आपल्याला ओलाचा रिचार्ज करायचा आपला, म्हणजे दोघांमध्ये आमचा एकच रिचार्ज आहे म्हणून 150चा रिचार्जचे हाफ करूया 75 रुपीजचा, तर -75 केले. ओव्हरऑल 10 तासात आपला आजचा बिझनेस झाला आहे 2276 रुपये 2267चा. तर ठीक आहे, तर मला बऱ्यापैकी म्हणजे सगळं आपलं जे आपलं एक्स्ट्रा सेव्हिंग आहे, रिचार्जच्या सगळे पैसे CNG वगैरे पैसे काढून आपल्याकडं 2200 म्हणजे 2300 रुपये उरतात समजा, 2267 म्हटलं तर ठीक आहे. तर ओव्हरऑल आपली अर्निंग तर आज चांगली. घरी जाऊया आपण, ते आपल्या चॅटमध्ये सेव्ह करूया आपल्या थोडं परत. तर सर्वात पहिलं तर आपण आता घरी जाऊया, घरी जाऊन आपल्या चॅटमध्ये 500 मायनस करून 500 डिपॉझिट करूया. आता मी जेव्हा चॅट बनवायचा पहिल्यांदा 500ची अमाऊंट भरतोय, नाही तर 300-200ची अमाऊंट भरत होतो. तर ठीक आहे, तर जाऊया, त्यानंतर बाकीचं काय असेल ते बोलूया आपण घरी. आलोय आता आपण घरी, आणि जसं मी बोललो की हा आपला स्कॅनर आहे, तर एवढे डेज आपले भरले तुम्ही बघू शकता. तर आज मी हे 500चं कॉलम एक भरणार आहे, इकडला भरतो. तर कारण हे आपला जेव्हा हाफ फिलतात आपण बॅलन्स चेक करणार आहे, तोपर्यंत आपण काय बॅलन्स वगैरे चेक नाही करणार आहे, कारण असं बॅलन्स वगैरे चेक नाही करायचं, जसं होईल तसं डिपॉझिट करत जायचं आपल्याला, म्हणजे सेव्हिंग करत जायचं. मी आणि बाबा दोघं करणार आहे. तर मला एवढा अंदाज आहे की आता सप्टेंबर चालू आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत हा चॅट भरून जाईल असं आपल्याला वाटते. पण बघूया कधी सुट्टी वगैरे झाला तर मग प्रयत्न असं नोव्हेंबरपर्यंत हा एंड करायचा चॅटचा, आणि पुढचा नोव्हेंबर किंवा डिसेंबर हाफ समजा 31च्या पहिलं आम्ही दोघं हा चॅट नक्की नील करू. आणि राहिलं दुसरी गोष्ट,
पुढच्या चॅटची, म्हणजे पुढचा चॅट पण लावणार तो जानेवारी फेब्रुवारी मार्च या 3 महिन्यात आपण करून टाकणार आहे. तर बघूया, प्रयत्न करूया लवकरात लवकर करायचं. बाकी आजचा दिवस एंड झाला इथं. तर भेटूया मित्रांनो उद्या, आणि असेच माझ्या व्हिडिओ बघण्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.